आयुष्यात बरेच कठीण प्रसंग आले असतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतच राहतात, कारण ते विधिलिखित असतात. सो अशा वेळेला अध्यात्मानं तुला कसं तारलं? असे बरेच प्रसंग आले. पण मला करिअरबद्दल आता नाही बोलायचं आहे. करिअरबद्दल मी भरपूर बोलले. पण खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते. आता रिसेंटच असं झालंय, की मी लहानाची मोठी माझ्या आजी-आजोबांकडे आजी-आजोबा. झाले. आणि एका 22 मार्चला जेव्हा माझा पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेचा शेवटचा टेलिकास्ट होता, त्या दिवशी माझे आजोबा वारले. मी नव्हते. मला अनेकांनी प्रश्न विचारले, कोणाला उत्तरं नाही दिली, की मी शेवटच्या एपिसोडला का नव्हते. अच्छा. हां, मी इन्फॉर्म केलं होतं आणि ते वर ॲब्सोल्युटली फाईन. त्यांना माहीत होतं, की शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबत होते. अ, तोपर्यंत ना मला खूप बळ आलेलं होतं. असं म्हणू शकते, की देवाच्या बाबतीत, की मला कॉन्फिडन्स होता, की नाही. आजोबा खूप खूप बरं नव्हतं त्यांना. आणि आमचं स्वतःचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. ओके. आजोबांचं माझ्या आणि बाजूलाच घराच्या. तर आजोबांना एकादशी दिवशी अटॅक आला. ओके. 15 तारीख होती आय गेस, काहीतरी एकादशी होती मार्च महिन्यातली. असं 15चं असं आसपास काहीतरी त्या दिवशी एकादशी होती, एवढं मला आठवतंय. आणि त्यांना अटॅक आला आणि मी त्याच्यात 2 दिवस आधी गेले. मी 1 वर्ष गेले नव्हते, पण मला माहीत नाही काय, मला वाटलं मी गेले. आणि अटॅक आल्यानंतर ना अ, ब आम्ही मला कळालं ते. घरात सगळेजण असं झालं, की काय झालंय, काय झालंय, काय झालंय? आणि काहीच बोलत वगैरे नव्हते आणि संडे होता त्या दिवशी. डॉक्टर्स नव्हते. तर मी काय केलं, लिंबू असतो ना, कारण त्यांना डायबिटीज. त्यामुळे मला काय कळेना काय करावं. मी लिंबू घेतला, लिंबू नाही आपला ऑरेंज होता माझ्याकडे. ऑरेंज असा स्क्वीज केला. त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकली. ते त्यांच्या तोंडावर ठेवली. इथे प्रेस केलं खूप जोरात. तरी नाही झालं काहीच. मग मी त्याच्या आदल्या दिवशी आल्यानंतर त्यांचे पाय सुजलेले होते म्हणून मी ना जाडं मीठ मागवलं होतं. तर मी म्हटलं जरासं शेकवूया त्यांना थोडंसं बरं वाटेल म्हणून. ते मीठ घेतलं, गॅस पेटवला, ते गरम केलं, कापडी त्याच्यावर घेतलं आणि त्या मिठाने चटका दिला इकडे. तेव्हा त्याने असा असं केलं. श्वास घेतला. म्हणजे तो श्वास परत आला. तोपर्यंत मीनवाईल आई वगैरे असं सगळं म्हणजे हात वगैरे असं सगळं चाललं होतं. आणि मग डॉक्टर नव्हत्या, मी शिफ्ट केलं त्यांना, घेऊन गेलो गाडीतनं. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत वेळ लागला, तर गाडीत असंच टाकलं आणि घेऊन गेलो. त्यांना ॲडमिट वगैरे केलं. त्याच्यानंतर मी त्या दिवशी म्हणजे त्यांना ॲडमिट केलं आणि मी घरी आले. आणि मी मंदिरात बसले. आणि मी ते सतत करत असताना जेव्हा मी पंप करत होते, तेव्हा मी मृत्युंजय बोलत होते. कंटिन्यूअस. माझी आई माझ्या चेहऱ्याकडे फक्त बघत होती. माझी आई माझ्या चेहऱ्याकडे बघत होती तेव्हा. आणि मी कंटिन्यूअस बोलते आणि मी नंतर आले आणि मी बसले देवळात आणि मी सांगितलं, की मला माहीत नाही, पण तू वाचव. हे सगळं झालं. त्यानंतर 1 आठवडा आजोबा व्यवस्थित होते. हॉस्पिटलला. रक्त वगैरे चढवलं, पण नंतर त्यांना शिफ्ट करावं लागलं असतं. त्यांची कंडिशन थोडीशी मुंबई पुण्याला शिफ्ट करण्यासारखं नव्हतं त्यांना. त्यामुळे मामा म्हणाला, की नाही, जे काही होईल ते इथेच. मग आम्ही त्यांना घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर ना ते बघितलं माझ्याकडे त्यांनी. आणि मला ना ते बघवलं गेलं नाही, की ते जेवत नाही आहेत, काहीच नाही. मी आपलं ड्रायफ्रूटची पावडर बनवते. काही 2 चमचा 3 चमचा ते फक्त खायचे. आणि हॉस्पिटलमध्ये 17 मार्चला माझ्या आई-बाबांची आणि आजी-आजोबांची अॅनिव्हर्सरी असते. मग 15ला अटॅक आला, 17ला केक कापला आम्ही. मी घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये छोटासा हे आणि आजीला घेऊन गेली गाडीत घेऊन. चल. तो काही शेवटचा आजीने अॅनिव्हर्सरी तिथे सेलिब्रेट केली असेल त्यांच्यासोबत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन आले घरी आणि मग नंतर ते खाणं सोडलं त्यांनी. आणि त्यांचे हाल होत होते हे दिसत होतं मला. आणि शिफ्ट नाही करत होतं कोणीच, काही म्हणजे मोठे माणसं, कारण का त्यांना कळत होतं मे बी की नाही पॉसिबल आहे, त्यामुळे आपण पण बोलणं चुकीचं आहे. काहीच नाही. आणि मला ते बघवलं नाही. मी निघाले गं मुंबईला यायला. मी सांगितलं, मी रात्री असं आजोबांच्या सकाळी निघाले ना, तेव्हा मी आजोबांच्या डोक्यावर असा हात फिरवला, अशी कपाळावर पप्पी घेतली, हात हातात घेतला
आणि मी नंतर त्या मंदिरात गेले, बाजूलाच ना घराच्या मंदिरात गेले, आणि मी पहिल्यांदा आयुष्यात ते हाल बघून बोलले की तू सोडव यांना. तुझे आयुष्यभर त्यांनी त्यांचं आयुष्यभर केलं त्या मंदिरात. कारण का त्या मंदिराच्या खाली त्यांच्या वडिलांनी जीवन समाधी घेतलेली, माझ्या पंजोबांनी. तर मी म्हटलं जर तुझी ताकद आहे तर प्लीज ह्यांना 1-2 दिवसात सोडव. खूप त्रास होतोय त्यांना आणि ते नाही बघवत आहे. मीच आलेली तुझ्या पुढे भीक मागायला की त्यांना वाचव, आणि मीच आता तुला सांगते की प्लीज सोडव. आणि हे जेव्हा घडलं, मी निघाले आणि मी फोन लावला मामाला माझ्या. म्हटलं 2 दिवस फक्त. माझ्या भावाला मी बोलवून घेतलं, तू जाऊन भेटू दे. म्हटलं फक्त 2 दिवस आहेत आजोबा. मला बोलले माझा मामा येडाबिडा काय तर पोर, त्या काय कळता काय, असं लोकांचं कधी जीव जाता काय लगेच, असं म्हणता 2 दिवस, असा काय नसता. म्हटलं त्यांनी अन्न सोडलंय, अन्न सोडून पण लोक रवतात 15-15 दिवस, काय नाही होणार. म्हटलं नाही, माझ्या आजोबांचे हाल नाही बघू शकत. मी मुंबईत आले शनिवारी. रविवारी सकाळी फोन आला की त्यांना घुरघुर लागली आहे, माहीत नाही. मी निघाले परत, आणि त्या दिवशी त्यांचं. पण मला 2 दिवसापूर्वी सगळे वेड्यात काढत होते आणि मला माहित नाही, मी काहीच बोलले नव्हते. आणि मी माझं पण नाही सांगत की माझ्या श्रद्धेवर आला. मी त्यांना सांगितलं त्या माणसाने आयुष्यभर तुझी पूजा केली, त्याला यातना देऊ नकोस. आषाढी एकादशी खूप खूप मोठ्या लेवलला करतात ते तिकडे, आणि गणपती आणण्यापासून मी त्यांच्याकडनंच शिकले. गाराणं पण मी त्यांच्याकडनंच पाहिलंय. आणि आपल्या हातून नकळत गोष्टी करत जातो ना. आमचा गणपती बाप्पा लालबागला असतो कायम. आता ह्या वर्षीपासून तो नसणार आहे इकडे, कारण मागच्या वर्षी आजोबा होते, आणि आजोबांनी काय सांगितलं की बाबा आता माझ्याच्याने होत नाहीये, यापुढे माझा मुलगा सांभाळेल, तर तुला गावी जावं लागेल. म्हणजे हे त्यांना तेव्हाच कळालेलं का असं. मला आता जेव्हा मी मागे जाते आणि माझ्याबरोबरचे इन्सिडेंट्स बघते की हे सिग्नल्स होते सगळे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा हाक मारली आहे, आणि जेव्हा जेव्हा गोष्टी, आता जन्ममरणाचा होता ग, बाकी करिअर बाबत अशा अनेक गोष्टी घडल्यात की तो धावून आलाय, मी नाही म्हणूच शकत नाही. पण हा जन्म मरणाची वेळ होती ती, आणि तेव्हा मला कळत नव्हतं की काय चाललंय. तुला माहितीये ना काय योग्य आहे, आणि मी कोणीच नाहीये सांगणारी की तू हे कर. मी फक्त माझ्या आजोबांना हाल सोसायला देऊ नको, माझी एवढीच इच्छा होती कळकळी. तू आयदर त्यांना ठणठणीत बरं कर, नाही तर तू घेऊन जा, मधल्यामध्ये नाही ठेवायचं. आणि असं मी लिटरली बोलली, त्यांच्या पाया पडली, आणि मी तिकडनं निघाले. आणि मी घरात सांगितलं पण सगळ्यांना. मला सगळ्यांनी वेड्यात काढलं की 2 दिवस, आणि तसं झालं. सो मी माझ्या आयुष्यातले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते त्याची.